मानेत इथं त्रास आहे तुमच्या, इथं कमी आहे, इथं जास्त. हे खवाटा दुखत आहे ना? हातात पण त्रास येत असेल? हाताला जास्त त्रास. बरं ठीक आहे, मोकळा सोडा जरा. मानेचं चौथं मणका जे आहेत ना, इथं तुमचे प्रॉब्लेम आहे, इथं टोचते बघा. मोकळी सोडा. करू लू सोडा. हात सोडू नका. खुल्ले पूर्ण मणके. ठीक आहे, इकडे करा मान माझ्याकडे. मोकळा सोडा. मोकळा सोडा. पुन्हा लू सोडा. लूज. लूज सोडा. मोकळा सोडा. ढिला. लूज. ढिलाही सोडा. पुन्हा ढिला. पुन्हा ढिला सोडा. लूज. 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 ढिला. ढिला सोडा. पुन्हा ढिला सोडा. एकदा. लूज सोडा. ढिला सोडा. पुन्हा ढिला सोडा. पुन्हा ढिला सोडा. एकदा. हा पाय ढिला सोडा. वरचा ढिला. वरचा ढिला. ढिला. बस. लूज. खुली ना त्या साईडला. खालचा पाय लावा. ढिला सोडायला. लूज. ढिला. ओढू नका. ओढू नका. हां बस. लूज. एकदा. सोड. उठा. सोडा त्यांना. मोकळा सोडा. मोकळा सोडा. ढिला. श्वास घ्या. सोडा. ठेवा. खुले का मनके सारे? काय काय त्रास होत होता तुम्हाला ते बोला पहिला. त्रास काही नाही, मला असं चालायचा त्रास जास्त आहे आणि मानेचा आता व्हायला लागला 8 दिवसापासून. ठीक आहे, आता जे त्रास तुम्ही घेऊन आले होते कमरेतला, कमरेपासून पायाला त्रास होता, तो त्रास कसा आहे बघा. फरक वाटतो ना. फरक वाटतंय? किती फरक झाला असेल बरं? जसं तुम्ही आले होते तेव्हा तो 1 रुपया होता, 100% होता, तर किती टक्के फरक झाला असेल? आता सध्या गंधाचा 80% फरक वाटतो. पण लगे आणि त्रास तुमचा मणक्याचा आहे. मणक्यात तुमचे 3 ठिकाणी नस दबलेली होती, आता ते मोकळी झाली आहे. मोकळा झालाय ना शरीर. मणके, कमरेचे मणके मोकळे झाले असेल ना, तर तो कमरेची एकदम मणके मोकळे झाली, पण हे ना अंधार आल्यावर. हां, तर हे तात्पुरतं आहे. कारण की तो नस दबली होती तर रक्ताचा पुरवठा वरून खाली, खालून वरी जाईल. तर आता हळूहळू ते त्रास अजून कमी होऊन जाईल. हे तात्पुरता त्रास आहे. पण तो तुमचा जे त्रास होता ते कायमचा होता. आणि किती दिवसापासून होता? ते लगे तसंच 8 महिने झाले. मे महिन्यापासून सारखा त्रास आहे जीवाच्यावर. आता आले होते तिच्यापेक्षा आता कमी झाला का? ठीक आहे ना, समाधानी आहेत ना त्याच्यात? तोच महत्त्वाचा आहे.
आणि तो जर आपल्याला फरक पडत असेल तर सगळ्यात महत्त्वाचा तोच पाहिजे. आम्ही औषध दिली काही, नाही ना. शरीरात काही टाकलं का, नाही ना. शरीरातून काही काढलं का, नाही ना, नाही. काही विना औषध केला आणि फरक पडला की नाही पडला, महत्त्व यालाच आहे. ठीक.